नमस्कार, मी शनाय शेख. प्राईम एंटरटेनमेंटमध्ये तुमचं स्वागत. 15 ऑगस्ट 1947 या दिवसाला प्रत्येक भारतीयाच्या मनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. भारत ज्या वेगाने प्रगती करत आहे त्याहून दुप्पट वेगाने भारत विविध समस्यांनी वेढलाय. आपल्याला महान आणि तडफदार नेते राजकारण्यांचा इतिहास आहे, पण खेद याचा वाटतो की या इतिहासाची पुनरावृत्ती होत नाही. आज आपल्या देशात भ्रष्टाचार एवढा बोकाळा आहे की आणखी काही दिवसांनी भ्रष्टाचार हा शिष्टाचार होईल. आर्थिक महासत्तेची स्वप्न पाहणाऱ्या भारतात दारिद्र्य रेषेखालील जनतेला अन्न निवारा या जीवनावश्यक गोष्टीची भ्रांत आहे. आपल्या तिरंग्यातील 3 रंग शांतता, सामर्थ्य, सुबत्ता यांचे प्रतीक आहेत. हिरवा सुबत्तेचा, भगवा सामर्थ्याचा आणि पांढरा शांततेचा. आज तिरंगा फडकवताना मनात येतं की खरंच भारतात शांती आहे का? महासत्ता बनवण्याचे स्वप्न सामर्थ्य आहे का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणाऱ्या कृषीप्रधान देशात सुबत्ता आहे का? या आणि अनेक प्रश्नांचा उलगडा स्वातंत्र्य दिनी केलाय. त्याचाच हा विशेष आढावा. नमस्कार, मी शनाया शेख. स्वातंत्र्य दिन विशेष या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपल्याला एक मोलाचं कार्य केलेलं आहे किंवा या देशासाठी आपले प्राण अर्पण केलेले आहेत किंवा शहीद झालेले आहेत. त्यामध्ये महात्मा गांधी असतील, सुभाषचंद्र बोस असतील, अशा अनेक महात्म्यांनी आपल्या जीवाचं रान केलेलं आहे. पण आज खरंच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे का हा प्रश्न पडतो. कारण आपण पाहतो की भ्रष्टाचार असेल, दहशतवाद असेल, लाचखोरी असेल किंवा महागाई असेल, अशा अनेक प्रश्नांनी आपलं डोकं वर काढलेलं आहे. त्यामुळे एक सर्वसामान्य नागरिक स्वातंत्र्य आहे का हा प्रश्न पडतो. याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी यांच्याबरोबर. काय सांगाल सर? तुमचं प्राईम चॅनलमध्ये सुरुवातीला खूप खूप स्वागत. की तुमची पहिली 15 ऑगस्ट कशी आहे किंवा कशी होती? नमस्कार. प्राईम चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना मी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. माझी पहिली स्वातंत्र्य दिन म्हणजे मला जेव्हा माहिती व्हायला लागलं, कळायला लागलं, ते म्हणजे माझं शालेय जीवन. वडिलांच्या हातात धरून वडील शाळेत घेऊन जायच्या परिस्थितीमध्ये 15 ऑगस्ट म्हणल्यानंतर हा एकदम उत्साही दिवस. पहाटे 5 वाजता उठायचं, आवरायचं आणि 7 वाजता पहिलं ध्वजवंदनाला शाळेमध्ये उपस्थित राहायचे. आम्ही सगळे विद्यार्थी शाळेत असायचो आणि सगळ्यांचे पालक हे बाहेरून बी ध्वजाला सल्यूट करायचे. तो एक आनंदच होता. त्यानंतर शाळेकडनं ध्वजवंदन झालं की ध्वजागीत, सारे जासे अच्छा, वंदे मातरम, या सगळ्या गीताचा एक आनंद. मुलं मुली कसं भेदही नव्हता, स्त्री पुरुष असं काही नव्हतंच. मुलं मुली आनंदाने स्वातंत्र्याचं ते सलाम करायचे. आणि नंतर शाळेकडनं बिस्किटाचे पुडे वाटप व्हायचे, शेंगदाण्याचे पुडे वाटायचे, दूध वाटायचे. तो वेगळाच आनंद. स्वातंत्र्य दिन काय आणि स्वातंत्र्य काय हे शालेय जीवनातून मला समजलं. आणि त्याच्यानंतर ते वाढत गेलं. मग ते नाट्यस्पर्धा असायच्या शाळेमध्ये, क्रीडा कौतुक असायचं. त्याच्यामध्ये लोकमान्य टिळक होण्याचं भाग्य मला मिळालं होतं. एक उत्कृष्ट 3रीला असताना मी लोकमान्य टिळक आणि टिळक स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हेच पाळकडून मिळाल्यानंतर मला वाटत नव्हतं की मी या राजकीय स्तरावरून पोचेल. पण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरी करताना माझ्याकडे रक्तामध्ये, शरीरामध्ये एक सामाजिक सेवा करण्याची जी सुरुवात झाली ती शालेय जीवनातून झाली. म्हणून त्या स्वातंत्र्य दिनाला मी अति महत्त्व देतो. सर, काय सांगाल स्वातंत्र्य दिवस अपेक्षा आणि वास्तव काय वाटतं तुम्हाला? जसं अर्थ घेण्यावर आहे की स्वातंत्र्य दिन आपल्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी थोर पुरुषांनी, महापुरुषांनी जे काय आपलं प्राणाची आहुती दिली, योगदान दिलं, त्याचं खऱ्या अर्थाने किंमत व्हायला पाहिजे. त्याचं आदर्श पुढं असलं पाहिजे. त्यांच्या काळात तर काही त्यांना सुख भोगता आलं नाही. त्यांनी आपल्यासाठीच, आपल्या देश स्वातंत्र्य करण्यासाठीच इतके जिकरीचे प्रयत्न करून, तुरुंगात जाऊन, उपोषणाच्या माध्यमाने करून आपलं हे स्वातंत्र्य मिळवून दिला. त्याचा आदर्श ठेवण्याचं देश, भारत माता ही आपली सर्व देशांपेक्षा श्रेष्ठ देश आहे, भारत माझं आहे, अशा उद्देशाने आपण जर केलं तर मला वाटतं की खऱ्या अर्थाने ते उचित ठरेल असं मला वाटतं. पण ज्या अपेक्षा होत्या तर त्या अपेक्षा आणि वास्तवामध्ये फार फरक आहे असं वाटतं का तुम्हाला? स्वातंत्र्य अति झालं असं वाटतं.
प्रत्येकाने तो घ्यायचा असतो. स्वातंत्र्य दिन कशा पद्धतीने असलं पाहिजे, स्वातंत्र्याचं आदर कसं राखलं पाहिजे, आपल्या प्रत्येकाच्या भावनेमध्ये काय असलं पाहिजे की आपला देश हा एवढा सोपा सुरळीतपणे मिळाला नसून खूप लोकांना प्राणाची आहुती देऊन हे देश मिळवून देणं, तर त्याची कदर जर ठेवली तर आजही आपल्याला स्वातंत्र्य दिन चांगल्या पद्धतीने आपला भारत देश स्वतंत्र कसा झाला हे जर आपण डोळ्यापुढे ठेवलं तर मला वाटतं नक्कीच ते असंच प्रेम जिव्हाळा कायम राहील. पण वास्तवता तसं दिसून येत नाही. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, महिलांवरती अत्याचार. मला ते शालेय जीवन आठवतं की मुलं मुली एकत्र काम करताना सगळे आपापले डबे आणायचे. विशेष करून झालं तर माझं तर शाळेमध्ये असं असायचं की मुली मी त्यांच्याबरोबर बसून जेवल्याशिवाय जेवायच्या नाही, असा एक जिव्हाळा होता त्या शालेय जीवनामध्ये. परंतु आज तसं काही दिसत नाही. आजच्या परिस्थितीत मुलगी दिसली तर आजची जर शाळेची जर परिस्थिती पाहिली तर शाळेच्या बाहेर टोळक्या उभ्या असतात. मुलींच्या शाळेपाशी तर विशेष हे दिसतं. याला स्वातंत्र्य म्हणायचं का आपण? याला आपला देश भावनेतले आपले नागरिक म्हणायचं का? हे आजही हे होऊ शकतं. मुलामुलीची भावना आता फ्रेंडशिप डे वगैरे पाहिल्यानंतर तो तिथपर्यंत ठीक आहे. फ्रेंडशिप डे वगैरे एक चांगला आनंदी आणि कॉलेज जीवनातली मुलं ही काही असे वाईट दृष्टीने करते, फ्रेंडशिप डे करतात, पण त्याचा अर्थ चांगला घेतला पाहिजे, वाईट लावू नये असं या मताचा मी आहे. बरं सर, काय सांगाल स्वातंत्र्य काल, आज आणि उद्या काय वाटतं? स्वातंत्र्य कालचं तर फार अवघड होतं आणि आपण लोक जे आज आहोत ते फार सुखाने स्वातंत्र्य बघतो. आपल्या प्रत्येकाला कळलं पाहिजे की हा स्वातंत्र्य कशा पद्धतीने घेतलं पाहिजे. चोराला काय वाटणार, त्याला स्वातंत्र्य पाहिजे. भ्रष्टाचाराला काय वाटणार, त्याला स्वातंत्र्य मिळालं. मी मगाशीच सांगितलं की स्वातंत्र्य हा फार उत्साहपणाने मोठ्या ह्याच्याने घेतला, खऱ्या अर्थाने तसं न घेता उद्यासुद्धा चांगली घटना घडली पाहिजे. भ्रष्टाचारांना आळा घातलं पाहिजे, अत्याचारांना आळा घातलं पाहिजे, मुलींची छेडछाड थांबलं पाहिजे. हे सगळं जनजागृती झाली पाहिजे तरच उद्याचं खऱ्या अर्थाने आपलं उज्ज्वल भविष्य. आज आपण 70वा स्वातंत्र्य करत असताना 100कडे जाताना एक आदर्श देश सर्व देशांमध्ये जगामध्ये भारत देश हा एक नंबरला गेला पाहिजे असं मला वाटतं. आणि ते सगळं आपले प्रयत्न आपल्या एकमेकांच्या हातात असतात. बरं सर, तुम्ही आताच बोललात की महागाई असेल, भ्रष्टाचार असेल किंवा स्त्रियांची छेडछाड असेल. आता तुम्हीच बोलल्याप्रमाणे की ह्याच तुमच्याच वाक्याला अनुसरून मी विचारते की या सगळ्या गोष्टींचं प्रमाण आता सध्या खूप वाढलेलं आहे, तर स्वातंत्र्याचा स्वैराचार होतोय असं वाटतं का तुम्हाला? भारतात ते कायदे, लोकशाही जी आहे ही मवाळ आहे. त्याच्यामुळे काही लोकांना असं वाटतं काय होणार आहे, केस होणार आहे, जामीन होणार आहे, सुटणार आहे. आणि कोर्ट न्यायसंस्था जी आहे, न्याय मिळतो, कमी अधिक प्रमाणात अन्याय होतो, न्याय मिळतो. हे सगळं जरी असलं तर त्याला विलंब होतो. जर आज केस झाली, आज खटला भरला तर उद्या 8 दिवसांनी कारवाई झाली तर झरप बसेल. पण आपल्या या संविधानात, या कायद्यांमध्ये फार तफावत आहे. त्याच्यामुळे प्रवृत्ती वाढते. काय होणार आहे, प्रत्येकाचं या असे वाईट कृत्य करण्याची भावना काय झाली, काय होणार आहे. पण काही लोक त्याला सपोर्टही करतात. त्यामुळे हे बदल व्हायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे स्वातंत्र्याचा स्वैराचार होतोय असं वाटतं? हो. बरं सर, काय सांगाल की आता आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात एखादा आता स्वातंत्र्य दिवस आहे, स्वातंत्र्य दिवसाला हॉलिडे समजून लोक एन्जॉयमेंट करतात किंवा असे प्रकार सध्या होतात की स्वातंत्र्य दिवस हा फक्त एक आपण पाहतो की एक जे आपल्या देशासाठी हुतात्मा झालेले आहेत किंवा ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलेलं आहे त्यांच्या स्मरणार्थ आपण हा दिवस साजरा करतो आणि आपल्याला एक भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणून हा साजरा करतो. पण या दिवसाचा म्हणजे एक हॉलिडे म्हणून सुद्धा आता सध्या आपण पाहतो की ते फॅड आलेलं आहे. त्या बाबतीत काय वाटतं तुम्हाला? मी मगाशीच सांगितलं की स्वातंत्र्य दिनाचा अर्थ, स्वातंत्र्याचा अर्थ कुणी कसं घ्यायचं. त्याला वाटतं की मला पूर्ण स्वातंत्र्य आहे, देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे, पण प्रत्येक माणसाला वाटतं मला एकट्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. आणि मग हॉलिडे मी घेतात, आता त्याचा अर्थच वेगळा घेतात. पूर्वी कसं होतं, शाळेतलं सकाळची ध्वजावंदन झाल्यानंतर प्रभात फेऱ्या निघायच्या, सार्वजनिक मंडळांच्या प्रभात फेऱ्या निघायच्या, महिला गटाचं, पुरुष गटाचे प्रभात, जसं आता ज्ञानोबा पालखी, ज्ञानोबा तुकारामाची पालखी निघते तर लाखो वारकरी जसे रस्त्यावर येतात तसे हजारो शेकडो लोक रस्त्यावरून ध्वजा घेऊन स्वातंत्र्याचं गीत जाऊन प्रभात फेरी होताना आज तरी दिसत नाही. ती व्हायला पाहिजे. पण आज उलट असं होतं. स्वातंत्र्य दिन आपण बघा ना, उद्याचं स्वातंत्र्य दिन उद्यापासून म्हणजे 12 तारीख, 13 तारीख, 14 तारीख, 15 तारीख हे सोमवारपर्यंत सुट्टी असल्यामुळं काही लोकांचे प्लॅनिंग असतात. चला मी म्हणाल तेही एक स्वातंत्र्य दिनच त्यांच्या पद्धतीने. पण पिकनिक हे अतिशय प्रमाण वाढलेलं आहे की आणि काय लोकांचं म्हणणं काय घेणं पडलं आहे, आपण आपले स्वतंत्र आणि मग तेवढ्या गटापुरतं पिकनिकला जाणे. लोकांचा दृष्टिकोन चला 15 ऑगस्ट येते असं नसून चला सुट्ट्या किती येतात
आणि त्या सुट्ट्यांचा उपयोग घ्यावा. मी त्याला गैर म्हणणार नाही, परंतु त्या सुट्ट्यांमध्ये मौज घेताना स्वातंत्र्य दिनाची आठवण राहावी असं मला वाटतं. बरं सर, काय सांगाल तुम्ही की आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात हल्ली ISIS सारख्या ज्या दहशतवादी संघटना आहेत त्यांची घुसखोरी वाढलेली आहे, धमक्या मोठ्या प्रमाणात आहेत. तर कसा या गोष्टींना आळा घातला पाहिजे? राजकीय स्तरातून, तुम्ही आता राजकारणात तुमचं आहे, तर एक राजकीय स्तरातून कसा याला विरोध केला पाहिजे किंवा याच्यावर काय आपण प्रक्रिया केली पाहिजे की जेणेकरून अशा ISIS सारख्या दहशतवादी संघटना आपल्याला घाबरवण्याचं काम करणार नाही? दहशतवादी हल्लेखोर याबाबत जिथे अनेक पक्ष आहेत, राजकीय पक्ष आहेत, पण एखाद्या पक्षाने जर त्याचा आवाज उठवला तर दुसऱ्या पक्षाने म्हणायचं मला काय घेणं नाही. त्यापेक्षा काही विशेष मुद्द्यावर हे दहशतवादी संघटनाचं जर बिमोड करायचं असेल, देश वाचवायचा असेल, तर काही सगळ्या राजकीय पक्षांनी एका मुद्द्यावर एकत्र येऊन त्याचा लढा दिला तर नक्की त्याचा बिमोड होईल. म्हणजे लढा दिला पाहिजे सर्व, म्हणजे एकत्रित एक सामाजिक बांधिलकी असेल सगळ्यांनी एका मुद्द्यावर. जर हा मुद्दा राष्ट्रीय धोक्याचा आहे, देश धोक्यात येत असेल तर या मुद्द्यावर सगळ्या राजकीय पक्षांनी आपले मतभेद विसरून एकाच व्यासपीठावर येऊन या गोष्टीचा बिमोड केला तर नक्कीच बिमोड होईल. म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन दहशतवादी जी ISIS सारखी संघटना आहे त्यांना एकत्र येऊन आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असं तुम्हाला? अगदी बरोबर. बरं सर, काय सांगाल की सर्वसामान्य नागरिकांची काय भूमिका असली पाहिजे स्वातंत्र्य दिनासाठी? सर्वसामान्य नागरिकांची आज काय योगदान असलं पाहिजे त्यांचं? एक सुरक्षेविषयी असेल की आपण पाहतो की आता मोठ्या प्रमाणात महिलांची सुरक्षा असेल किंवा आणखीन काही आपण पाहतो की बेवारस ज्या बॅग्स वगैरे असतात किंवा पडलेले असतात त्यातनं बॉम्बस्फोट होताना आपल्याला दिसतात. त्या जर्मन बेकरीमध्ये झालेला बॉम्बस्फोट आपण पाहतो की अशा ज्या आहेत या गोष्टींना आळा घालण्यासाठी एक सर्वसामान्य नागरिक, एक सुज्ञ नागरिक म्हणून लोकांची काय भूमिका असली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? किंवा कसे प्रयत्न केले पाहिजेत आपल्या भारताच्या सुरक्षेविषयी? समाजामध्ये प्रत्येक स्तरावर सामाजिक कार्यकर्ते असतात, निरनिराळ्या क्षेत्रात काम करणारे असतात. फक्त नगरसेवक, आमदार, खासदार हेच लोकप्रतिनिधी एवढेच नाही, तर समाजात अनेक गोरगरीब वस्तीमध्ये, दलितांमध्ये, त्या संघटनेमध्ये, त्या जाती धर्मामध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्या योगदानाने त्या परिसरातल्या नागरिकांनी त्या सार्वजनिक मंडळाच्या माध्यमाने, संस्थेच्या माध्यमाने, अंधशाळेच्या माध्यमाने हे जे काही सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोकांचे कार्यक्रम असतात त्याला हिरिरून उपस्थित राहिलं पाहिजे. त्यांचे विचार ऐकले पाहिजे, त्यांना योगदान दिलं पाहिजे, त्यांच्या विचाराला चालना दिली पाहिजे. तर एकमेकाला गोष्टी कळतात. मी कुठेही जाणार नाही, आज सुट्टी आहे, मी घरीच बसीन, मी टी व्हीच बघीन, तर ते होणार नसून त्यात समाजामध्ये सगळ्या नागरिकांचा, कितीही गरीब असो श्रीमंत, एकमेकाचा इन्व्हॉल्वमेंट करण्याचा योग हा एक औचित्य आहे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टच्या निमित्ताने सगळ्यांनी एकमेकाला भेटलं पाहिजे. आता निर्णय समाज बघा, दिवाळीला आपण एकमेकाला भेटतो, रमजान ईदला आपण एकमेकाला भेटतो, घरोघरी जातो. तसं स्वातंत्र्य दिनसुद्धा सर्वात मोठा उत्सव आहे, म्हणून सगळ्यांनी एकमेकाला भेटलं पाहिजे, आलिंगन दिलं पाहिजे, हितगुज केलं पाहिजे, तर खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती होईल. हीच खरी स्वातंत्र्य दिनाला आठवण ठेवली असं आपण म्हणू. सर, काय सांगायला आपण पाहतो की आज मोठ्या प्रमाणात दलितांवरती जे अत्याचार आहेत किंवा जातीभेद असेल की या सर्व गोष्टींनी की जे देशाच्या प्रगतीला अडथळा निर्माण होतात अशा गोष्टी हल्ली समोर येतात. तर काय वाटतं तुम्हाला की अशा गोष्टींचा कसा आपण निसारा केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? अत्याचार तर कोणावरही व्हायलाच नाही पाहिजे आणि अत्याचाराचा बिमोड करायला आपलं कायदा सरकार जो काय असतो तो सक्षम असला पाहिजे. नाही सर, कायदा आहेच आहे, पण कायद्याचं जे रुटीन्स असतात किंवा कायद्याची जी प्रक्रिया आहे त्याची सक्षम अंमलबजावणी व्हायला पाहिजे, काटेकोरपणे त्याचं पालन व्हायला पाहिजे. पण असं होताना दिसत नाही. एखाद्याने म्हणलं की एखाद्याने ब म्हणायचं, कारण एखाद्याने अटक केली, कोणाला आत टाकलं तर दुसऱ्याने सोडवायला जायचं. यामुळं काही कोणालाही काही करता येत नाही. सगळ्यांनी एकमत जर केलं की आपण, मी मगाशीच बोललो की अत्याचार, भ्रष्टाचार याच्या बाबतीत जर एकमत झालं की हे करायचं नाही तर मग कोणी त्या गोष्टीला सपोर्ट दिला पाहिजे. ज्यावेळेस समोर येतात की अत्याचार असेल, भ्रष्टाचार असेल, तर त्यावेळेस तुम्ही राजकारणात आहेत म्हणून तुम्हाला सांगते की राजकारणी लोक आपली पोळी भाजून घेण्याचं काम करतात, तर त्या तुम्ही काय सांगाल त्याबाबत? नाही, असं काय नाही आहे. परिस्थिती बघून निर्णय घ्यावा लागतं. कधी कधी वाढीव सांगितलं जातं, जसं कान आणि डोळे याच्यात 4 बोटांचे अंतर असतात, पण आपल्याकडं कानात काय गेलं आणि डोळ्यापाशी काय आलं हे बघण्याच्या वेळेपुरतीच काहीतरी घटना घडते, गर्दी जमाव जमतो आणि नंतर कळतं की ह्यात काही डोंगर पोखरला आणि उंदीर काढला. अशा परिस्थितीत मला वाटतं की मी जर सांगितलं 4 बोटाचं अंतर आहे, हे करत असताना जरा विचार करावं, बसावं, हे घटना घडली का. वास्तवता पाहिलं तर जास्त खोटं सांगितलं जातं आणि कमी खरं सांगितलं जातं.
ही परिस्थिती जर आपण व्यवस्थित हाताळली तर मला वाटतं सुरळीतपणा होईल. सर आता तुमचं एक असं ऐकण्यात आलेलं आहे की किंवा सांगण्यात आलेलं आहे आम्हाला की एक आसरा नावाचा एक चित्रपट येतं, त्यामध्ये तुम्ही असेच एक जे गोरगरीब आहेत सर्वसामान्य आहेत त्यांच्यावर तुम्ही एक चित्रपट काढला आहे, तर त्या चित्रपटात नेमकं काय काय कळेल का? जीवनामध्ये 21 वर्ष गोरगरिबांसाठी मी जे स्ट्रगल केलं आहे त्याला प्रत्यक्षात सत्यकथा म्हणून ते चित्रीकरण केलं आहे आणि विशेषतः ते चांगल्या पद्धतीने लोकांच्या पुढं मांडावं म्हणून मेन कॅरेक्टरची नाही, भूमिका असली आसरा घेतली. तुमच्या चित्रपटाचं नावच आसरा आहे, तर काय नक्की संकल्पना आहे असं? गरिबांनी 21 वर्ष केलेला स्ट्रगल आहे. झोपडपट्टी म्हणजे गरिबांना स्वातंत्र्य मिळावं, गरिबांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात. अन्न वस्त्र निवारा या गोष्टीची जी गरज आहे, अन्न तर आहे, वस्त्र तर आहेच, निवाऱ्याची नितांत गरज आहे. तो निवारा झोपडपट्टीवासियांना मिळालाच पाहिजे. तो त्यांचा मूलभूत हक्क आहे. सगळ्यांनी फ्लॅटमध्ये राहायचं, बंगल्यामध्ये राहायचं आणि झोपडपट्टीवासियांनी झोपडीत का राहायचं, या हेतूने मी अनेक वर्ष जीवनातले त्यामध्ये वेळ दिलं. सदानंद नगरसारखे परिसरातले झोपडपट्टीचे पुण्यनगरीमधले हार्ट ऑफ द सिटीमध्ये ही स्लम आहे आणि पुणे शहरात मोठी स्लम असताना मी त्यात लक्ष घातलं. मला ते करण्यासाठी 21 वर्ष लागलं आणि ते करून मी आज ते मूर्त स्वरूप आणून तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करून आज 400 कुटुंब या ठिकाणी येतात आणि आत्ताच गेल्या आठवड्यामध्ये त्या स्कीमला प्रथम क्रमांक, स्वच्छतेला प्रथम क्रमांक आणि इमारतीला दुसरा क्रमांक मिळाला. तामिळनाडू सरकारने सुद्धा मला विनंती केली होती की अशी स्कीम आपण तामिळनाडूला करा. हे सगळं चित्रणामध्ये मी एक SRA काय आहे महाराष्ट्रात पहिल्यांदाच आणि देशात SRA काय आहे हे आपल्या आम जनतेला कळावं म्हणून मी प्रयत्न करून मी अतुल कुलकर्णीजी, अशोक समर्थ, किशोरी बल्लाळ, रघुवीर यादव, सुनील पाल अशा लोकांनी एकत्र भूमिका करून SRA जनतेला कळलं पाहिजे आणि अगदी सोप्या भाषेत कळलं पाहिजे. SRA म्हणजे काय. आज आपण SRAच्या कार्यालयात गेलं की पुटपुंजी माहिती दिली जाते आणि हेडेक होतो. त्यापेक्षा SRA काय आहे, SRAच्या माध्यमाने जनतेला एकत्र करून घरं कशा बांधावेत याचं एक जिवंत आणि आदर्श उदाहरण मी निर्माण करण्याचा प्रयत्न आसऱ्यात केलेला आहे. तो लवकरच आता प्रदर्शित होईल. सगळी वस्तुस्थिती आपल्या लक्षात येईल. सर, या स्वातंत्र्य दिना दिवशी तुम्ही नागरिकांना काय मेसेज द्या? स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा तर सुरुवातीलाच दिल्या, कायम देईन की आज सगळ्या नागरिकांनी एकमेकाला आलिंगन द्यावं, एकमेकांना भेटावं, एकमेकाची हितगुज करावं आणि आपला देश किती महान आहे. आता बऱ्याच ठिकाणी ऐकायला येतं काही गोष्टी घडली की आपला देश बरोबर नाही, उलट परदेशात आपल्या देशाचं कौतुक केलं जातं आणि आपली लोक आपल्या देशाला शिवी देत असतात. ते बंद करावं. भारत देश हे महान आहे आणि भारतच श्रेष्ठ आहे आणि आपण असं समजावं की मी नशिबवान आहे की मी भारत देशाचा नागरिक आहे. अशी जर हृदयात भावना ठेवली तर चांगल्या पद्धतीने स्वातंत्र्य मिळालं तर आपल्याला आनंद मिळेल. एकंदरीतच आपण पाहिलं की व्यक्ती, राष्ट्र, विश्व, बुद्धी, भावना, तत्व, सत्व, नागरिकत्व आणि व्यक्तिमत्व या सर्वांचा मेळ घालून नैतिक प्रगती करण्याचं जे आव्हान आपल्यासमोर आहे ते आव्हान आपण त्याच वेळेस पूर्ण करू शकतो ज्यावेळेस आपण भ्रष्टाचार, दहशतवाद, महागाई अशा गोष्टींचा आपण बिमोड करू. फक्त स्वातंत्र्य दिन या दिवशी भाषणाचा गजर नसावा, तर त्यामध्ये विचारांचा जागर असायला पाहिजे. त्यामध्ये फक्त शब्दांनाच दाद नसावी, तो कृतीयुक्त प्रतिसाद करण्यावर प्रत्येक नागरिकाने व्यक्तिगत आणि वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याच वेळेस आपला देश जो आता विकसनशील आहे तो विकसित होण्याकडे वाटचाल करू शकेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज खोंडसह मी शनाया, पुणे प्लस.